हाय हॅलो गायस, मी स्नेहलता धांडवरे. तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आता आज आहे आज आज 1 एप्रिल. मग आज 1 एप्रिल म्हणजे लहान पोरांना वगैरे कोणाला एप्रिल फुल बनवतात, पण एप्रिल फुल नाही. तर मी एक लिहिलेली आहे डॉक्टर बाबाविषयी. एक पेज लिहिलेलं आहे, ते तुम्हाला ऐकून दाखवते. बघा काय लिहिले मी ते. लोक म्हणतात एप्रिल फूल. लोक म्हणतात एप्रिल फूल. आम्ही म्हणतो एप्रिल फूल. एप्रिल फूल कारण आजच्या दिवशी बाबासाहेबांच्या संकल्पनेतून जन्माला आली भारताची बँक ऑफ बॉक्स. बघा, बाबासाहेबांमुळे जन्माला आली. बाबासाहेबांमुळे जन्माला आली भारताची बँक ऑफ बॉक्स RBI. केवळ संविधानातच नाही तर, बघा काय लिहिले, केवळ संविधानातच नाही तर देशाचं पाकीट कसं असावं हेही त्यांनीच ठरवले. देशाचं पाकीट कसं असावं हेही त्यांनीच ठरवले. 1 एप्रिल 1935 साली 1 एप्रिल 1935 साली भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज या प्रबंधनाच्या आधारावरच 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती. बघा, डॉक्टर बाबासाहेबांमुळेच भारतामध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती. याच कारणामुळे भारतात दरवर्षी 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असते. म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापना दिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापना दिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. तर मी एवढा एक पेज लिहिला आहे डॉक्टर बाबासाहेबांविषयी. तर मी आता अजून तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. तुम्ही पण असं यूट्यूब चॅनल खोला. घर बसणाऱ्या हाऊसवाईफ महिला, मग ते ज्यांना बाहेर कामाला जाता येत नाही किंवा घरात पण भरपूर काम असतात, असं नाही की बाहेर करणाऱ्याच महिला काम करू शकतात. घरात पण सकाळी उठल्यापासून ते रात्री 12 वाजता झोपोस तर आम्हा महिलांच्या हातातनं काम काय सुटत नाही. सकाळी उठा, मुलांचा आवरा, डबे करा, मिस्टरांचा डबे करा, खाणं पिणं, घरातली कामं, पाणी भरणं, सर्व उठल्यापासून ते झोपोस तर कामच काम असतं महिलांच्या भागात. म्हणून हे यूट्यूब चॅनलचा प्लॅटफॉर्म हे आपल्यासाठी, घर बसणाऱ्या महिलांसाठी खूप छान आहे. आणि तुम्ही पण खोला व्हिडिओ. काय पण तुम्ही कशात पण तुम्हाला छंद असेल तुमचा, कशात पण, जसं की कुकिंगमध्ये, डॅन्समध्ये, गाण्यामध्ये, काय पण तुमचा छंद असेल, घर बसल्या तुम्ही यूट्यूबवर टाकू शकता. यूट्यूब चॅनल तुम्ही खोलू शकता. आणि हे असं आहे, आता 6 महिने केलं, 1 महिना केलं तर झालं मोनेटाईज. 2 महिना झालं, 6 महिने पण लागतील, वर्ष पण लागेल, 2 वर्ष पण लागेल आणि 5 वर्ष पण लागेल. जसं आपल्या कंटेंटवर असतंय, जसं आपण चांगल्यात चांगलं म्हणजे जास्तीत जास्त जेवढं आपण आपले व्हिडिओ टाकत राहू, तेवढं आपलं चॅनल जास्तीत जास्त लवकर ग्रोथ होतो. जेवढं आपण केव्हा तरी टाकू,
असं 8 दिवसात एकदा 4 दिवसात एकदा तसं ते चॅनल पटकन ते आपल्यालाच टाईम लागतो म्हणून काय पण तुम्ही टाकू शकता. कारण की आता मोबाईल सर्वांकडे असतो, स्मार्ट मोबाईल असतो. मग ते त्यात रिचार्ज टाकायला लागतं आपल्याला 300-400 आता रिचार्ज आहे. रिचार्ज तर असतोच सर्वांच्या मोबाईलमध्ये बॅलन्स रिचार्ज असतो. मग यूट्यूब कुठं पण तुम्ही रील करू शकता, सोबतच असतो आपल्या. कुठं पण तुम्ही शॉर्ट टाकू शकता. लॉंग व्हिडिओमध्ये तर नाही होऊ शकत. 5G 4G असेल तर एवढा डाटा जास्त त्या ह्याला लॉंग व्हिडिओला लागतो. मग घरात वायफाय वगैरे असेल तर ते तुम्ही लॉंग व्हिडिओ शक्य आहे तुम्हाला तर तुम्ही टाकू शकता. माझं म्हणणं हे असंच आहे की तुम्ही पण माझ्यासारखं मी पण आता घर बसून बसून जास्त करून यूट्यूबवरच ॲक्टिव्ह आहे. आता टाईमपास मुलांचं हे ट्युशनला आता मुलं माझे 2 कार्टून ट्युशनला गेले आहेत. म्हणलं चला आता हे व्हिडिओ करावा म्हणून मी आता 1 एप्रिल आज आहे. आज एप्रिल फूल असतं. सकाळ झाली मी पोरांना एप्रिल फूल बनवते. म्हणलं पोरांना मी फसवत चालले तर म्हणलं आज एप्रिलचे एक व्हिडिओ टाकावा तुमच्यासाठी पण. मग हे असंच तुम्ही पण माझ्यासारखं ते आज ना उद्या ह्याच्यात सक्सेस आहे. हे सोशल ब्लेड काही हे नसतं आहे, वाईट नाही वाटतं आपल्याला. हे माणसं कमेंट वगैरे करतात असं तसं, पण कोणी पण चांगलं नसतं आहे. कोणी पण म्हणजे आपल्याला भरपूर अशी पाय खेचणारी माणसं असतात. पण त्यातलं पण आपण उभं राहायचं आणि पुढं आपली आपली मेहनत करत राहायची. ह्याच्यात कसं आहे आज ना उद्या आपल्याला ह्याच्यात सक्सेस भेटणार. आज ना उद्या ह्याच्यात आपल्याला प्रयत्नार्थी परमेश्वर असतो. ते हेच हार मानायची नाही. आज ना उद्या ह्याच्यात आपल्याला सक्सेस आहे. मग तुम्ही जर तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण टाकू शकता. जर टाईम असेल तर लॉंग व्हिडिओ टाकू शकता. जर तुम्हाला दोन्हीमध्ये टाईम नसेल तर तुम्ही लाईव्ह पण जाऊ शकता. 3 प्लॅटफॉर्म आहे. मग ते आता तुम्ही पण काय पण करू शकता आणि ह्याच्यावर ॲक्टिव्ह राहू शकता यूट्यूबवर. हे असं नवीन चॅनल खोलणाऱ्यांना सांगते, नवीन खोला आणि जास्तीत जास्त शॉर्ट अपलोड करा की जेणेकरून तुमचं सबस्क्रायबर वाढणार. शॉर्टने सबस्क्रायबर वाढत राहतात आपले आणि लॉंग व्हिडिओमध्ये एवढे सबस्क्रायबर वाढत नाही. कारण की लॉंग व्हिडिओ एवढं कोण वॉच करत नाही. शॉर्ट व्हिडिओ कसं असते 15 मिनटाचं, 30 मिनटाचं, 60 मिनटाचं, 20 मिनटाचं. ते असं करताना स्कोर करताना ते आपलं व्हिडिओ पण त्यात जातो. मग ते शॉर्ट व्हिडिओ जास्त बघितलं जातं. मग ज्याचं नवीन चॅनल जर तुम्ही खोलत असाल तर नवीन चॅनल खोला आणि जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओ टाका. म्हणजे शॉर्ट व्हिडिओने तुमचं चॅनल पण ग्रोथ होईल, वर जाईल आणि तुम्हाला सबस्क्रायबर पण भेटतील. जेणेकरून सबस्क्रायबरने आपले कसं जास्तीत जास्त शॉर्ट टाकलं तर आपली फेस व्हॅल्यू होते. म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ असं शॉर्ट व्हिडिओ आपण टाकले ना तर आपल्याला फेस व्हॅल्यू आपली होते. आपल्याला माणसं ओळखायला लागतात आणि मग फेस व्हॅल्यू झाली, आपले सबस्क्रायबर जास्तीत जास्त वाढले तर मग तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकू शकता. मग लॉंग व्हिडिओ तुम्हाला कशात जास्त छंद आहे, कशात तुम्हाला जास्त आवड आहे ते तुम्ही घरचं रुटीन उठल्यापासनं काही पण तुम्ही टाकू शकता ह्याच्यात. हे असं आहे की तुम्ही पण माझ्यासारखं यूट्यूब चॅनल खोला, चालू करा
मुलांचा अभ्यास असतो, काय पण तुम्ही मुलांचे संग बसून अभ्यास हे करत टाकू शकता, घेऊ शकता. माझं एवढंच म्हणणं आहे. सर्वांनी 1 एप्रिलला एप्रिल फूल नाही होता, एप्रिल फूल व्हा. कारण की आता गरिबीचे दिवस चालू झाले. आता गरमी चालू झाली. एवढे 1-2 महिना सुट्टी आता मुलांना पडेल, पण 1-2 महिना खूप गरमीचा आहे. म्हणून जास्तीत जास्त थंड खावा आणि थंड राहावा. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट. बाय.